नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाच्या माध्यमातून नवीन शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे आणि या शासन निर्णयामध्ये महिलांसाठी तातडीच्या सूचना ज्या आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत। महिलांना ई-केवायसी संदर्भात या सूचना देण्यात आलेल्या आहेत। आता लाडकी बहीण योजनेचे तुम्ही लाभार्थी आहेत, तुम्हाला ई-केवायसी शासनाने बंधनकारक केलेली आहे, करावीच लागणार आहे ई-केवायसी, अन्यथा तुमचा हप्ता जो आहे तो कायमचा बंद होणार आहे। पहा, बऱ्याच महिला ज्या आहेत त्या ई-केवायसी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत। ई-केवायसीची प्रक्रिया सुरू झालेली आहे, अनेक महिलांनी केवायसी केली देखील आहे, परंतु बऱ्याच महिला ट्राय करत आहेत, त्यामुळे सर्व्हर जे आहे, जे वेब पोर्टल आहे ते जाम आहे, त्यावर लोड आलेला आहे, त्यामुळे केवायसी महिलांची होत नाही लवकरात लवकर। तर तुमची केवायसी लगेच होणार आहे। अशा पद्धतीने जर केवायसी केली तर ही केवायसी तुम्हाला कशी करायची आहे, जेणेकरून तुमची अगदी 10 ते 12 मिनिटांमध्ये केवायसीची प्रक्रिया पूर्ण होईल। ही केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत फक्त पाहायचा आहे। आणि आणखीन एक महत्त्वाची सूचना म्हणजे चॅनलवरती तुम्ही नवीन आला असाल, पहिल्यांदा आपला व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवायचं आहे, जेणेकरून लाडकी बहीण योजनेच्या सर्व लेटेस्ट अपडेट तुम्हाला वेळच्या वेळी आपल्या चॅनलवर पाहण्यास मिळतील। चला मग पाहूया केवायसी संदर्भात महाराष्ट्र शासनाकडून आलेली नवीन सूचना, त्याचबरोबर केवायसी कशी करायची आहे या संदर्भातली सविस्तर माहिती। तर स्क्रीनवरती तुम्हाला दिसत आहे शासन निर्णय। महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाच्या माध्यमातून हा शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे आणि या शासन निर्णयाच्या अनुसारून किंवा या शासन निर्णयामध्ये महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री जे आदिती तटकरे मॅडम आहे, ज्यांनी ट्विट करत माहिती दिलेली आहे की लाडक्या बहिणींना केवायसी बंधनकारक आहे, केवायसीची प्रक्रिया पूर्ण करायची आहे, ती सर्व माहिती यामध्ये दिलेली आहे। शासनाने आता ई-केवायसी इथून पुढे दरवर्षी महिलांना बंधनकारक केलेली आहे। लाडक्या बहिणींना दरवर्षी ही केवायसी करावी लागणार आहे आणि केवायसी प्रक्रियेला सुरुवात देखील झालेली आहे। महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई-केवायसीच्या माध्यमातून शासनाकडे मोठा डाटा जो आहे तो संकलित होणार आहे आणि ज्या खऱ्या पात्र महिला आहेत त्यांना या योजनेचा लाभ जो आहे तो देण्यात येणार आहे। आता केवायसी सुरू झालेली आहे, पण महिला ज्यावेळेस प्रयत्न करत आहेत केवायसीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी त्यांना अनेक प्रॉब्लेम येत आहेत। पहिला प्रॉब्लेम म्हणजे काय, तर त्यांना OTP पाठवला जात नाही किंवा OTP सेंड होत नाही। त्यांच्या आधारशी जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती OTP सेंड होत नाही। याचं कारण म्हणजे काय आहे, 2 कोटी महिला लाभार्थी आहेत लाडकी बहीण योजनेच्या आणि या सर्व महिलांना केवायसी बंधनकारक आहे। पहा, लाखो महिला एकाच वेळी वन टाइम जर ट्राय करत असतील, दिवसा जर तुम्ही ही केवायसी केली तर पहा लाखो महिला केवायसीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत आहेत। त्यामुळे सर्व्हर जे वेब पोर्टल आहे, लाडकी बहीणचं जे वेब पोर्टल शासनाने उपलब्ध करून दिलेलं आहे केवायसी करण्यासाठीचं, तर ते जे आहे ते लोड घेत आहे आणि स्लो चालत आहे। त्यामुळे काय करायचं आहे, लाडक्या बहिणींना केवायसीची प्रक्रिया कशी करायची आहे हेही आपण जाणून घेणार आहोत, परंतु लाडक्या बहिणींना केवायसी करणं बंधनकारक आहे हा मुद्दा लक्षात घ्यायचा आहे। त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वाचा प्रॉब्लेम लाडक्या बहिणींना येत आहे तो म्हणजे फॉर्म भरतावेळेस त्यांनी जो आधार क्रमांक जोडलेला आहे वडिलांचा किंवा पतीचा, आता वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक द्यायचा आहे हे बऱ्याच महिलांना समजत नाही। तर तुमच्या आधार कार्डवरती तुमच्या पतीचं नाव आहे का तुमच्या वडिलांचं नाव आहे हे चेक करा आणि त्यानुसारच जर तुमच्या पतीचं नाव तुमच्या आधार कार्डवरती जोडलेलं असेल आणि त्याचनुसार तुम्ही जर फॉर्म भरलेला असेल तर तुम्हाला तोच म्हणजे ज्या व्यक्तीचा उल्लेख तुमच्या आधार कार्डवर आहे त्याचाच तुम्हाला पुरावा, त्याचाच आधार क्रमांक जो आहे तो केवायसीच्या प्रक्रियेमध्ये पुढे अपलोड करायचा आहे, पुढे तुम्हाला द्यायचा आहे। त्यामुळे हा मुद्दा क्लिअर झाला असेल की जर तुम्ही वडिलांच्या नावाने फॉर्म भरलेला असेल तर तुम्हाला वडिलांचाच आधार क्रमांक द्यावा लागणार आहे आणि पतीच्या नावाने जर भरलेला असेल तर तुम्हाला पतीचाच आधार क्रमांक द्यावा लागणार आहे। तर बऱ्याच महिलांना या संदर्भात डाऊट होता की आता नेमका कुणाचा आधार क्रमांक द्यायचा आहे, हा मुद्दा तुमचा क्लिअर झाला असेलच। आता लाडकी बहीण योजनेची केवायसी अगदी 10 ते 12 मिनिटात आणि जास्तीत जास्त पहा 10 ते 12 मिनिटं खूप झाले केवायसी करण्यासाठी
आणि 2 ते 3 मिनिटात देखील KYC ची प्रक्रिया पूर्ण होईल जर तुम्ही अशी KYC केली तर। म्हणजे नेमकी कशी KYC करायची आहे तर तुम्हाला ही जी KYC ची प्रक्रिया बंधनकारक केलेली आहे, ही KYC ची प्रक्रिया तुम्हाला रात्री संध्याकाळी 11 वाजेच्या नंतर जर तुम्ही ट्राय केलं तर 100% तुमची KYC 5 ते 10 मिनिटात होऊन जाईल। काळजी करायची गरज नाही। 11 वाजेच्या नंतर नेट जे आहे ते खूप फास्ट चालतं, त्यावरचा लोड जो असतो खूप कमी असतो, त्यामुळे काय करायचं आहे संध्याकाळी 11 वाजेच्या नंतर तुम्हाला ट्राय करायचं आहे KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी। तर अशा पद्धतीने KYC करा, संध्याकाळी 100% तुमची KYC होऊन जाईल। आणि शासनाकडून येणाऱ्या या KYC संदर्भातल्या सर्व लेटेस्ट अपडेट जाणून घ्यायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात म्हणजे अजिबात विसरायचं नाही।